बघा, शारीरिक विकास, फिजिकल डेव्हलपमेंट, उंची जी असते बाळाची, पुढे जाऊन दुसऱ्या वर्षी जी उंची असणार आहे त्या उंचीच्या बरोबर निम्मी उंची अर्भका अवस्थेत असते. वजन जे आहे जन्माच्या वेळी वजनाच्या चौपट वजन वयाच्या दुसऱ्या वर्षी असते. शरीराची प्रमाणबद्धता, अर्भकाच्या डोक्याचे माप त्याच्या उंचीच्या 1/4 असते. स्नायू विकास, स्नायूतंतू अर्भका अवस्थेत विकसित नसतात, जास्त करून स्निग्धतंतू असतात. अस्थि सांगाडा विकास, हाडांचे खनिजीकरण होते. दातांचा विकास 2 वर्षाच्या शेवटी 16 ते 20 दुधाचे दात येतात. मेंदूचा विकास 2 वर्षाला प्रौढपणीच्या मेंदूच्या 75% मेंदूचे आकारमान असते. सीटीईटीला जे स्टुडंट आहेत आणि टीईटीला सुद्धा कारक विकास म्हणजे काय, त्याला मोटर डेव्हलपमेंट म्हणतात. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मस्तकानुवर्ती विकास आणि अक्षानुवर्ती विकासक्रम, यामध्ये 2 प्रकारचे कौशल्य असतात. एक स्थूल कारक कौशल्य आणि एक सूक्ष्म कारक कौशल्य. चढणे, उड्या मारणे, तोल सांभाळणे. तर हे स्थूल कारक कौशल्य ते घडून येतात. आणि सूक्ष्म कारक कौशल्यमध्ये चित्र काढणे, मातीकाम करणे, रंगवणे यांसारख्या कृती लहान स्नायूंच्या विकासामुळे शक्य होते. बोधात्मक विकास, अर्भकाला उद्दीपन देणं महत्वाचं आहे. सुरुवातीला पचेंद्रियांच्या साह्याने बालक शिकत असतात. जे काही ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याला पंचेंद्रिय पण म्हणतात, तर त्यांच्या साह्याने बालक शिकत असतात. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ या पद्धतीने. भाषा विकास जो असतो लहान बाळाचा, तो संवादाच्या वाचापूर्व रूपांचा वापर करता येऊ लागतो. भावना शब्दात व्यक्त करायला तो बाळ सुरुवात करतो. त्यानंतर पुढे आहे भावनिक विकास जो आहे. उद्दीपक भाव, शारीरिक उद्दीपन, वर्तन हे अर्भकाच्या भावनांचे पायाभूत घटक आहेत. मग अर्भकाच्या भावनांचे पायाभूत घटक कोणते? तर उद्दीपक, फिलिंग्स, शारीरिक उद्दीपन आणि वर्तन. अर्भक जवळीकता दर्शवतात, दुरावण्याची चिंता आणि अनोळखी व्यक्ती समोर असण्याची चिंता दर्शवतात. अर्भक काही भावना प्रगट करू लागते, प्रेम, वात्सल्य, आनंद, भीती आणि राग यासारख्या विविध भावना दर्शवतात. सोशल डेव्हलपमेंट जे होते ते सामाजिक विकास, सामाजिकरणाची प्रक्रिया सुरू होते. सामाजिकरणाचे मापदंड अर्भका अवस्थेत प्राप्त केले जातात. उदाहरणार्थ, सामाजिक स्मितहास्य, सामाजिक संदर्भ, सामाजिक संकेत. नैतिक विकास जो आहे, चूक बरोबर यातला फरक बालकांना लहानपणी समजत नाही. सामाजिक संकेत काय आहे? तर अर्भकाला कृती करण्यास उद्युक्त करणारे. याच्यामध्ये कॉग्नेटेल, एखादा रोग किंवा आरोग्य स्थिती जन्मता असणे. स्थूलकारक कौशल्य, मोठे स्नायू वापरून केलेले कौशल्य. अर्भक उद्दीपन, इन्फॅन्ट स्टिम्युलेशन, बाळाच्या दृष्टी, आवाज, स्पर्श, चौगंध या संवेदनांना चालना देणारी कृती म्हणजे अर्भक उद्दीपन. तर इन्फॅन्ट स्टिम्युलेशन काय असतं की दृष्टी, आवाज, स्पर्श, चौगंध म्हणजे जे ज्ञानेंद्रियांमार्फत घडून येतात, या चालना देणाऱ्या कृतीला अर्भक उद्दीपन असं म्हटलं जातं. खनिजीकरण म्हणजे काय? हाडांवर क्षार, कॅल्शियम, फॉस्फरस यांचे थर जमून हाडे कठीण होण्याची प्रक्रिया. नंतर आहे संवादाची वाचापूर्व रूपे, प्री स्पीच फॉर्म. पहिला शब्द उच्चारणापूर्वी बाळ ज्या पद्धतीने संवाद साधते. संवेदी कारक अवस्था, सेन्सरी मोटर स्टेट, ही बोधात्मक विकासाची पहिली पायरी आहे. जन्म ते 2 वर्षे असणारी अवस्था. या काळात अर्भक पंचेंद्रिय आणि त्याच्या कारक हालचाली याद्वारे ज्ञान मिळवतात. दुरावण्याची चिंता, सेपरेशन अँक्झायटी, पालक किंवा संगोपनकर्ते यांच्यापासून दूर झाल्यास अर्भक अस्वस्थ होते. सोशियल रेफरन्स, अर्भक त्याच्या सभोवतालच्या वातावरणातील संकेतांचा संदर्भ घेऊन वर्तन करतं. सोशियल स्माईल, अर्भकाकडून आपुलकी प्रदर्शित करण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक वर्तन. अनोळखी व्यक्ती समोर असण्याची चिंता, स्ट्रेंजर एनेक्सिएटी, एखादी अनोळखी व्यक्ती अर्भकाच्या समोर आली तर अर्भक घाबरते. ह्या संज्ञा दिलेल्या होत्या. इथे ग्रंथी आणि कार्य दिलेलं आहे. स्वादुपिंडाचं काय कार्य असतं?
स्वादुपिंडाचं काय कार्य असतं? स्वादुपिंडाचं पॅनक्रियास ग्लॅन्डचं काय कार्य असतं? सांगा, कोण सांगतंय? चयापचयाच्या चयापचयाच्या गतीवर नियंत्रण. अंडाशयाचं काय काम असतं? स्त्रीच्या प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण. अगदी बरोबर. स्त्रीच्या प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण. पीयूषिका ग्रंथी काय आहे? तर मास्टर माइंड ग्लॅन्ड ज्याला म्हणतो, मस्तिष्क मधली, ती वाढीवर नियंत्रण ठेवते. रेतपिंड, वाढीवर नियंत्रण ठेवणे. रेतपिंड जी आहे ती पुरुष प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण ठेवते. आणि सॉरी सॉरी, कंठ आपल्या इथे थोडं चुकलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो मी, एक मिनिट. बघा, स्वादुपिंड काय येणार आहे? चयापचय नाही, रक्तातील साखरेची पातळी साखरेची स्थिर पातळी करणे. स्थिर ठेवणे. अंडाशय जे आहे ते स्त्रीच्या प्रजनन स्त्री संस्थेशी रिलेटेड आहे. पीयूषिका ग्रंथी वाढीवर नियंत्रण ठेवते. वाढीवर नियंत्रण. रेतपिंड काय करतं? पुरुष प्रजनन पुरुष संस्थेशी. संस्थेच्या आणि वाढीवर कंठस्थ विकासावर. ग्रंथी जी आहे ती चयापचय चयापचयाच्या गतीवर गतीवर नियंत्रण ठेवते. हे आपण काल बघितलं होतं. तर छान उत्तर दिली तुम्ही. पुढे जाऊया आपण. पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. जास्त आपल्याला डीप मध्ये जायचं नाही, मोठी पीडीएफ आहे. तर साधारणपणे पहिलं जे वय असतं ते प्रॉब्लेम एज असतं, ट्रबलसम एज असतं. पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये चाइल्डहुडमध्ये एक समस्येचं वय असतं. विद्यार्थी आपल्या समस्या सांगत राहतं. तर साधारणपणे पूर्व बाल्यावस्थेला 2 वर्ष असताना सुरुवात होते. 6 वर्षाला गेल्यानंतर ही अवस्था मात्र बालकाची संपलेली असते. यामध्ये मग उंची वाढते, शक्ती वाढते, स्वावलंबन सुरू होतं. तर हा जो पूर्व बाल्यावस्थेचा काळ आहे याला जे फ्रॉइड, इरिक्सन आणि पियाजे नावाचे जे मानसशास्त्रज्ञ आहे यांनी अतिशय महत्वाचा काळ म्हटलेला आहे. पूर्व बाल्यावस्थेतील बालके नेहमी हट्टी असतात, दुराग्रही, नकारात्मक दर्शवणारे, त्रासदायक, आज्ञा पाळणारे वर्तन करतात, अक्रस्ताळेपणा करतात, मत्सर प्रदर्शित करतात. या सर्व प्रकारच्या वर्तनात वारंवारता दिसते. म्हणजे एकसारखं वागत नाही ते. कारण हे वर्तमान प्रकार स्वाभाविकपणे पूर्व बाल्यावस्थेत दिसतात. म्हणूनच या वयाला समस्या वय म्हणतात. हा प्रश्न येऊ शकतो. जसं ताणतणावाचा काळ किंवा मानसिक संक्रमणाचा काळ कोणता, तर 16वं वय जे असतं त्या काळामध्ये हार्मोन्स बदल होतात, शरीरामध्ये रचना बदल होते. तसं परीक्षेला जर प्रश्न आला की समस्या वय कोणतं, असा जर प्रश्न आला तर अशा वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे पूर्व बाल्यावस्था आहे ते वय. नंतर दुसरा आहे खेळणी वय, टॉय एज. टॉय एज मध्ये मुलांना खेळणी जास्त प्रमाणात आवडतात. पूर्व बाल्यावस्थेतील बालके त्यांना बराचसा खेळ खेळण्यांबरोबर घालवतात, म्हणून त्याला खेळणीचे वय सुद्धा म्हटलं जातं. पूर्व बाल्यावस्थेत खेळणी वय त्यांच्या उच्च पातळीला पोहोचते. उत्तर बाल्यावस्थेत हळूहळू कमी होत जाते. खेळणी व अध्यापन साहित्याचा जास्तीत जास्त वापर पूर्व बाल्यावस्थेतील बालकांसाठी केला तर अर्थपूर्ण अध्ययन घडते. लहान बालकांसाठी चालवल्या जाणाऱ्या केंद्रांमध्ये खेळण्यांचे महत्व व मूल्य लक्षात घेऊन शैक्षणिक साधने व खेळणी वापरली जातात. सध्याच्या काळामध्ये पालक बालकांच्या हातात स्मार्टफोन खूप लहान वयापासून देत आहेत. त्यामुळे मुले चिडचिडे होतात, आक्रमक होतात, अनेक समस्या उद्भवतात. अवधान क्षमता त्यांची कमी होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याला टोळीपूर्व वय सुद्धा म्हणतात.
प्री गँग एज, पूर्व बाल्यावस्थेला टोळीपूर्व वय असेही संबोधतात. बालक त्यांच्या समवयस्क गटातून सामाजिक वर्तन शिकतात. त्यांच्या सामाजिक वर्तनाचा पाया याच वयात घातला जातो. सामाजिक वर्तनाचा पाया रचला गेला की पुढे प्रौढ व्यक्ती म्हणून अत्यंत संघटित सामाजिक आयुष्य घालवले जाते. ओके, तर त्यामध्ये सामाजिक वर्तनाचा पाया या ठिकाणीच घातला जातो. शाळापूर्व वय, प्री स्कूल एज, पालक बालकांना साधारण 3ऱ्या वर्षी बाल शाळेमध्ये पाठवतात. शिक्षण तज्ञ पूर्व बाल्यावस्थेला शालापूर्व वय असे म्हणतात. शालापूर्व शिक्षणाचा हेतू बालकांचा सर्वांगीण विकास असतो. शारीरिक, कारक, बोधात्मक, भाषा, भावनिक, सामाजिक या विकासाच्या अंगांना विविध कृतींद्वारे मोटिवेशन बालशाळेमध्ये दिलं जातं. तर याच्यामध्ये साधारणपणे औपचारिक शिक्षणासाठी बालशाळा बालकांना सिद्ध करत असतात. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे क्वेश्चनिंग, एक्सप्लोरेशन अँड क्युरियोसिटी एज. प्रश्नवय, शोधवर्ष आणि कुतूहल वय. सभोवतालच्या जगाबद्दल, वातावरणाबद्दल बालकाला उत्सुकता वाटते. बालकांना जाणून घ्यायचे असते प्रत्येक गोष्टीचे कार्य कसे चालते, त्या कार्याचा ते बालक कसा भाग होऊ शकतात. बालक, त्यांचे पालक, शिक्षक, संगोपनकर्ते यांना खूप प्रश्न विचारतात. कोणतेही उत्तर जर दिले तर मग का, कसे, हा प्रश्न त्यांना पडतो. याला अनुकरण वय सुद्धा म्हणतात, इमिटेटिव्ह एज म्हणतात. तर या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रौढ व्यक्ती, शिक्षक, समवयस्क, संगोपनकर्ते यांचं वर्तन, बोलणे, कृती, तर आई वडिलांच्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण हे बालक करत असतात. आता बालकांच्या गरजा काय आहेत? नीड्स ऑफ चिल्ड्रन. पहिल्याच प्रकरणात तुम्ही मॅस्लो जो आहे, अब्राहम मॅस्लोची गरजांची श्रेणी आपण पाहिली. तर शारीरिक गरजा असतात, भूक, तहान, झोप, वस्त्र, निवारा, आरोग्य. त्यानंतर ही जबाबदारी असते. ह्या मूलभूत गरजा आहे बालकाच्या. मग भूक गरजेला महत्व आहे. पोषक समतोल आहार मिळाला पाहिजे. भूक या गरजेची पूर्तता केल्याने निकोप विकास होतो. झोप चांगली पाहिजे. ऊर्जा चिरंतर राखली जाते. वस्त्रांची सुद्धा निवड ही हंगामानुसार, ऋतुमानानुसार केली जावी. तर हे तिथे दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर निवारा. कुटुंब व बालके यांच्या आयुष्यात आरोग्य व स्वास्थ्यासाठी स्थिर आणि पुरेसा निवारा महत्वाचा असतो. मग त्यामध्ये शैक्षणिक पैलूंचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. आरोग्य, आजारपण आले तर बालकाच्या वाढीवर परिणाम होऊन वाढ मागे पडते. योग्य आहार, स्वच्छता, आरोग्यपूर्ण स्वच्छतेच्या सवयी चांगल्या आरोग्याला नेहमी चालना देत असतात. तर या पद्धतीने ही गोष्ट घडत असते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे पॉवर गेली आहे 2 मिनिटात. हा, इकडे लाईट गेली होती, आता पॉवर गेली आहे. पुन्हा आपण बघूया. आता येतोय का आवाज, वैशाली मॅडम? आवाज येतोय आता? हो सर. हा, इकडे लाईट हो गेली, हो. पॉवर गेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तर आपण मोबाईल कनेक्ट केलाय लॅपटॉपला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर मानसिक आणि सामाजिक वय जे आहे. तर याच्यामध्ये आपण गरजा बघतो, मानसिक आणि सामाजिक गरजा. प्रेम, वात्सल्य, आपुलकी, स्वीकृती, मनोरंजन, खेळ या लहान बालकांच्या मानसिक व सामाजिक गरजा आहेत. साधारणपणे आपण जर विचार केला तर सुरक्षितता जर मिळाली, प्रेम, वात्सल्य आणि भावनिक सुरक्षितता, तर बालकांमध्ये विश्वास निर्माण होतो. बघा कशा पद्धतीने आई वडील त्या मुलीबरोबर खेळत आहे, त्यामुळे एक विश्वासाची भावना त्यामध्ये निर्माण होते. स्वीकृती, सामाजिक मान्यतेसाठी बालके घरातील प्रौढ व्यक्ती किंवा इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. स्तुती करणे, दोष देणे, स्वीकृती किंवा नाकारणे हे वेगळे मार्ग आहेत. स्तुती हा बक्षिसाचा प्रकार आहे, तर दोष देणे हा शिक्षेचा प्रकार आहे.
बालक मोठी होतात तशी तशी पालकांकडून स्वीकृती खूप महत्वाची असते. त्यामुळे मुलांना स्वीकृती मिळाली पाहिजे. परमिशन घेत असतात अशी मुलं. नंतर पियर्स, समवयस्क गट. यामध्ये मग संवाद कसा साधायचा, खेळणं, भावना प्रकट करणं, समस्या सोडवणं, खेळणी वाटून खेळणं, खाऊ वाटून खाणे, या गोष्टी संपूर्ण शालेय वयात स्वीकृतीही या ठिकाणी मिळते. हा एक समवयस्क गट असतो. या समवयस्क गटांमध्ये मुलं खेळत असतात. आता बालकांचे हक्क काय आहेत? राईट्स ऑफ चिल्ड्रन्स. संपूर्ण जगात लोकसंख्येच्या बाबतीत आपण जर विचार केला तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता तो खरं तर पहिल्या क्रमांकावरच येऊन गेलाय. 2011 मधील जनगणनेच्या अहवालानुसार देशातील लोकसंख्येपैकी जवळपास 1/3 लोकसंख्या 18 वर्षाखालील बालके आहेत. आपल्या देशातील बालकांच्या गरजांची पूर्तता न होणाऱ्या बालकांची संख्या मोठी आहे. बालके ही देशाची संपत्ती आहे. हे भवितव्य घडत असतात. ही सगळी माहिती याच्यामध्ये दिली, परंतु अशा बालकांना शारीरिक, मानसिक हिंसा, जुलूम, छळ, दुर्लक्ष, गैरवर्तणूक, लैंगिक छळ, तर यामध्ये आवाज येत नाहीये सर. सर आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का आवाज? हो सर, आता बरोबर हो येतो. सर, आता आता येतोय. इथे लाईट आली, वायफाय चालू झालं पुन्हा. तर याच्यामध्ये साधारणपणे मग या बालकांना सुरक्षितता मिळावी, बरोबर आहे की नाही? त्यामध्ये काही बालकांना वैद्यकीय सुविधा मिळत नाही, पोषक वातावरण मिळत नाही, काही बालके अनाथ असतात, तर समाजाकडून काही बालके दुर्लक्षित राहतात, मग समाज, धर्म, पंथ किंवा भाषा या कारणांमुळे. तर अशा वेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, तर त्यांना कुठेतरी सुरक्षा मिळाली पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे. या अनुषंगाने तर काही मार्गदर्शक माहिती बघूया आपण. तर कलम 21 असा सांगतो, हे फार महत्वाचं आहे. मी जे सांगतोय ते आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतात. कलम 21 काय आहे बघा. तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत व अनिवार्य आहे. नंतर 14 वर्ष वयापर्यंत कोणताही धोकादायक रोजगार मिळवण्यापासून संरक्षण मिळण्याचा हक्क कलम 24. दुसरा आहे कलम 24 लक्षात ठेवायचं आहे. तर संरक्षण मिळवायचा हक्क त्यांना दिलेला आहे 14 वर्ष वयापर्यंत. आर्थिक गरज म्हणून कोणत्याही वय किंवा शक्तीपेक्षा अनुचित असणाऱ्या व्यवसायामध्ये छळ करून किंवा जबरदस्तीने पाठवण्यापासून संरक्षण मिळवण्याचा हक्क कलम 39 जे बालमजुरी आपण ज्याला म्हणतो त्या संदर्भातलं कलम आहे. बाल्यावस्थेत तरुण वयात कोणत्याही नैतिक किंवा भौतिक त्याग न करता निकोप विकास होणे, त्यासाठी मुक्त वातावरण मिळणे, समान संधी मिळणं, समान हक्क मिळणं, सुविधा मिळणं. तर 39 फ नावाचं कलम आहे, ते 39 इथं खालचं 39 फ. आणि वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांना बाल शिक्षण व बाल संगोपन पूर्णपणे मिळण्याचा हक्क कलम 45. तर बालकांच्या संदर्भात कोणकोणते कलम आहेत लक्षात ठेवा. 21 कलम 24, कलम 39 कलम 39 कलम 45. तर हे बालकांचे हक्क आहेत. समानतेचा हक्क, ओळख व नागरिकत्वाचा हक्क, प्रेम आणि सामंजस्याचा हक्क, भेदभाव विरोधी हक्क, पूर्व बाल्यावस्थेचे संगोपन आणि शिक्षणाचा हक्क, सामाजिक सुरक्षिततेचा हक्क, वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क त्यांना अवेलेबल झालेला आहे. आता याच्यामध्ये भारतीय संविधानानुसार बालकांचे कोणकोणते हक्क दिलेले आहेत बघा, अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये. पहिला आहे कलम 14. कलम 14 आहे समानतेचा हक्क. दुसरा आहे कलम 15 भेदभाव विरोधी हक्क.
कलम 21, कायद्याच्या चौकटीत राहून वैयक्तिक स्वातंत्र्य मिळवण्याचा हक्क. कोणत्याही धोकादायक रोजगाराच्या ठिकाणी 14 वर्ष वयाखालील बालकांना नेमू नये. कलम 24, बंधकारक बंधनकारक मजुरीसाठी जबरदस्ती करणं, बालकांची चोरी होणं, तस्करी होणं. तर या संदर्भातला कायद्यामध्ये तरतूद आहे कलम 29 नुसार. इथे हे सगळं दिलेलं आहे. हे सगळे कलम महत्वाचे, त्यांच्यावर एक प्रश्न हमखास येतो, त्यामुळे हा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे बालकांचे हक्क संरक्षित राहण्यासाठी योग्य कायदेशीर प्रशासकीय उपाय करण्याची लवचिकता सरकारला आहे. कलम 37. कलम 46 असं सांगतं की सामाजिक अन्याय किंवा सर्व प्रकारचा गैरवापर होण्यापासून कमकुवत गटातील लोकांना संरक्षण मिळण्याचा हक्क. आता लहान बालक म्हटलं की ते सज्ञान नसतं, तर तो कमकुवत गटामध्ये मोडत असतो, तर त्यावेळेस त्यांना त्यांचं संरक्षण मिळालं पाहिजे. पोषक आहार, चांगले राहणीमान, सुधारित सामाजिक आरोग्य. कलम 47, हे सगळी कलम महत्वाचे आहेत. 1947 मध्ये भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय धोरण स्वीकारले. बघा, 1974 मध्ये या धोरणामध्ये बाल कल्याणाकडून बाल विकासाकडे हे लक्ष केंद्रित केले गेले होते. समाजातील कमकुवत गटावर लक्ष केंद्रित करून बालकांसाठी शिक्षण, आरोग्य, पोषक आहार, करमणूक यासाठी उपाय सरकारने हाती घेतले. तेव्हा 30 जानेवारी 2006 मध्ये महिला व बाल विकास मंत्रालय अस्तित्वात आलं. तर महिला बाल विकास मंत्रालय अतिशय महत्वाचं मंत्रालय आहे. तर हे कधी अस्तित्वात आलंय, तर 30 जानेवारी 2006 मध्ये. त्यापूर्वी मनुष्यबळ मंत्रालयाकडे बाल हक्क संरक्षण आणि बाल विकास यासाठी उपाययोजनांचे काम होते. त्यानंतर जागतिक पातळीवर बाल हक्क या दृश्य स्वरूप बघूया यांचं. राईट्स ऑफ चिल्ड्रन ऑन द ग्लोबल स्कीम. बालकांच्या आवडी सुरक्षित ठेवण्यासाठी 1946 मध्ये युनिसेफ ही संस्था उभारून महत्वाचे पाऊल उचलले गेले. तर युनिसेफ 1946 मध्ये इस्टॅब्लिश झाली आहे. सार्वत्रिक घोषित मानवी हक्क 1948 मध्ये जनरल असेंब्लीमध्ये स्वीकारले गेले. या घोषित करारांची आंतरराष्ट्रीय मानव हक्क करारामध्ये पूर्तता करून 1966 मध्ये स्वीकारले. बालकांना अनेक बाबतीत संरक्षण मिळाले पाहिजे हे लक्षात घेऊन ही स्वीकृती होती. 1959 मध्ये घोषित केलेले युनायटेड नेशनचे बाल हक्क युनायटेड नेशनचे जे बाल हक्क आहेत, यामध्ये सर्वप्रथम लिहिलेले विधान बाल हक्कांच्या संरक्षणाबाबत आहे. यामध्ये कायद्याच्या चौकटीपेक्षा नैतिकतेचं दिशादर्शन जास्त आहे. UN घोषित युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशनने बालकांचे हक्क सांगितले. समानतेचा हक्क, विशेष संरक्षणाचा हक्क, नाव राष्ट्रीयत्व मिळवण्याचा हक्क, सामाजिक सुरक्षिततेचा हक्क, विशेष गरजा असणाऱ्या बालकांची विशेष काळजी घेण्याचा हक्क, प्रेम व समजून घेण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, संरक्षण व मदत मिळण्याचा हक्क, दुर्लक्ष, नाकारले जाणे, दृष्टपणा, क्रूरता, गैरवापर याच्या विविध प्रकारांपासून संरक्षण मिळणे, भेदभाव होईल अशा सर्व पद्धतींपासून संरक्षण मिळणे. शारीरिक गरजांची नावे मोकळ्या गोलांमध्ये भरा. ते ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मानसिक व सामाजिक घटकासंदर्भात गरजा, उदाहरणार्थ प्रेम, वात्सल्य, आपुलकी आणि भावनिक आधार. तर मुद्द्यांची उजळणी करा. काही मुद्दे दिलेले आहेत. पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये, त्यामध्ये आहे समस्या वय, खेळणी वय, टोळीपूर्व वय, शालापूर्व वय, प्रश्न वय, शोध वय, कुतूहल वय, अनुकरण वय. तर या दिलेल्या आहेत. ही पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये आहेत. बालकांच्या गरजा, शारीरिक गरजा, भूक, झोप, वस्त्र, निवारा, आरोग्य. मानसिक व सामाजिक गरजा, तर त्यामध्ये प्रेम, वात्सल्य, स्वीकृती आणि समवयस्क गट.
बालकांचे हक्क दोन प्रकार: भारतीय संविधानानुसार आणि जागतिक पातळीवरील दृश्य स्वरूपातले हक्क. मम्मी अरे मम्मी मम्मी इथे बघ. इथे बघ. मम्मी आता त्याच्यामध्ये पुढचं आहे पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक आणि कारक विकास. आता हे बाकी लहान मुलांचं दिलेलं आहे, याच्यामध्ये चालणे, पळणे, धावणे, रांगणे. तर याच्यामध्ये आपल्याला जे महत्वाचं आहे ते बघूया. हा, पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक विकास. तर याच्यामध्ये शारीरिक विकासामध्ये शरीरावर नियंत्रण, नंतर शरीराची वाढ, कौशल्यांचा विकास होतो. बाकी चवी वगैरे समजतात. ज्ञानेंद्रियांचे वरून ज्ञानेंद्रियांमुळेच स्पर्श, गंध, आवाज, चव, दृष्टी हे सगळं काही समजतं. याच शारीरिक विकासाचे पैलू काय आहेत? तर अनुवंश आणि वातावरण. तर तरी सुद्धा व्यक्तींमध्ये भिन्नता दिसून येते. वजन आणि उंची. शालापूर्व अवस्थेत बालकांची वाढ स्थिर असते. प्रत्येक वर्षी सर्वसाधारणपणे शालापूर्व अवस्थेत बालकांची वाढ स्थिर असते. प्रत्येक वर्षी सर्वसाधारण त्यांच्या उंचीमध्ये 6.35 सेंटीमीटर आणि 2.27 ते 3.18 किलोग्राम वजनात वाढ झालेली दिसून येते. बाकी ते उंचीचं बाकी दिलेलं आहे. तर उंची वाढण्याचं प्रमाण वाढतं, वजनही वाढतं. वजन वाढण्याचं प्रमाण कमी होतं. या काळात मुले मुली दोघांच्याही धडाची उंची वाढत असल्यामुळे मुले बारीक दिसू लागतात. गुबगुबीत दिसणाऱ्या बालकांचा गुबगुबीतपणा बाल्यावस्थेच्या शेवटी कमी होतो. त्यांचे बाळसे कमी होते, ते लहान व बारीक दिसू लागतात. हातापायांची लांबी वाढते, स्नायूंना बळकटी येण्यास सुरुवात झालेली असते. तर अशा पद्धतीने हे वजन आणि उंची दिलेली आहे. तर ते काही आकडे दिलेले ते आपल्याला बघायचे नाहीयेत. शारीरिक प्रमाणबद्धता या पद्धतीने असते. बघा बालक कशा पद्धतीने दिसतात शारीरिक प्रमाणबद्धतेमध्ये. त्यानंतर बालकांचे बाळसे नाहीसे होते, चेहऱ्याची ठेवण लहान राहते, शरीराचा आकार शंकूप्रमाणे दिसतो, खांदे रुंद होऊ लागतात, हातापायाची लांबी वाढते, पंजा व पावले मोठी होऊ लागतात. पूर्व बाल्यावस्थेच्या शरीराच्या बांधणीमधील फरक प्रथम दिसू लागतो. काही बालके इंडोमॉर्फिक होतात, तर काही मेस्मोमॉर्फिक होतात, तर काही एक्टोमॉर्फिक होतात. म्हणजे स्थूल प्रधान असतात, काही काही स्नायू प्रधान असतात आणि काही अस्थि प्रधान असतात. एंडोमॉर्फिक, मेस्मोमॉर्फिक आणि एक्टोमॉर्फिक. स्नायूंचा जो विकास होतो, मस्क्युलर डेव्हलपमेंट, बालकाचे स्नायू मोठे, बळकट, त्यांच्या वजनात वाढ होताना सुरुवात झालेली दिसते. लहान व मोठ्या स्नायूंच्या विकासाला जलद गतीने सुरुवात होते. बालके स्थूल, मोठ्या स्नायूंची कौशल्य जसे चालणे, उड्या मारणे, चढणे, तोल सांभाळणे या क्रिया करतात. त्यानंतर मग चित्र काढणे, मणी होणे, रंगवणे या क्रिया करायला सुरुवात होते. स्केलेटल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं? अस्थिंमध्ये खनिजीकरण प्रक्रिया ओसिफाय शरीराच्या वेगळ्या भागात घडून येते. या संपूर्ण बाल्यावस्थेमध्ये अस्थि हळूहळू कठीण होत जातात. खनिजीकरणाची गती मुले आणि मुलींमध्ये वेगवेगळी असते. यामध्ये मेंदूचा विकास. तर अशा पद्धतीने आपला मेंदू असतो. तर मोठा जो भाग असतो मेंदूचा, जो पुढचा पार्ट असतो, मेंदूचा जो पुढचा भाग असतो तर त्याला फ्रंटल लोब म्हणतात. जो मोठा मेंदू असतो त्याला सेरेब्रम म्हणतात आणि लहान मेंदू असतो त्याला सेरेबेलम म्हणतात. आणि खाली जे शेपटी सारखं आलंय त्याला स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू म्हणतात. तर लक्षात ठेवायचं हे मेंदूचे पार्ट आहेत: फ्रंटल लोब, सेरेब्रम, आणि हा असतो लहान मेंदू, हा असतो मोठा मेंदू सेरेब्रम, खाली असतो मज्जारज्जू. अशा पद्धतीने मेंदूचा विकास होतो. मेंदू आणि मज्जा संस्थेचा सतत होणारा विकास पूर्व बाल्यावस्थेत होणाऱ्या शारीरिक विकासातील एक सर्वात महत्वाचा
विकास आहे. जरी बाल्यावस्थेमध्ये मेंदूची वाढ सतत होत असली तरी अर्भका अवस्थेपेक्षा त्याची जेवढी गलत होते तेवढी पूर्व बाल्यावस्थेत गती नसते. 3ऱ्या वर्षात पोहोचेपर्यंत बालकाच्या मेंदूचे आकारमान प्रौढांच्या मेंदूच्या 1/3 होते, तर 6व्या वर्षात पोहोचेपर्यंत त्यांच्या मेंदूचे आकारमान प्रौढांच्या मेंदूच्या जवळजवळ 95% झालेले असते. तर मेंदूच्या अंतर्गत असणारे काही जे बदल आहेत त्यामध्ये डेंड्राइट जोडणीमध्ये वाढ होते. मज्जापेशीवरील आवरण, मज्जापेशीवरील मेदाचे आवरण तयार होण्याच्या प्रक्रियेला माय एलिनेशन असं म्हटलं जातं. तर ज्या काही नर्व सेल्स आहेत त्यावरचं कव्हरिंग आणि त्यातलं फॅट्सचं जे सरफेस आहे, तर त्या प्रक्रियेला मायलिनेशन म्हटलं जातं. मायलिनेशनची प्रक्रिया मज्जासंस्थेकडून होणाऱ्या संदेशवहनाची गती आणि कार्यक्षमता यांची वाढ करण्यास जबाबदार असते. बालकांच्या अनेक क्षमतांच्या विकासामध्ये ही प्रक्रिया महत्वाची असते. त्यानंतर पुढे आपल्याला जायचंय की कशा पद्धतीने बालकांचा विकास होतो. बाकी यामध्ये अवकाश विषयक क्षमता, अंतराविषयी अंदाज करणे, नकाशा वाचन, भौतिक आकार ओळखणे, चित्रकला, संगीत, भावनांची अभिव्यक्ती या क्षमता विकसित होतात. डावखोऱ्या व्यक्तींमध्ये मात्र ही संरचना नेमकी विरुद्ध असते. हस्तता, हँडेडनेस किंवा एका विशिष्ट हाताचा वापर पूर्व बाल्यावस्थेपर्यंत निश्चित झालेला नसतो. लहान मेंदू आणि अनुमस्तिष्काला सेरेबेलम म्हणतात आणि बाह्य पटल जे आहे त्याला फ्रंटल म्हणतात आणि परायटल आणि लोब्सशी जोडणाऱ्या तंतूंची वाढ होऊन त्यावरील मायलिनचे आवरण तयार होते. यामुळे पूर्व बाल्यावस्थेतील कारक समन्वय आणि स्नायूंमधील समन्वयामध्ये लक्षवेधी वाढ दिसून येते. त्यानंतर मुलांमध्ये होणारा दातांचा विकास. बहुतेक सर्व बालकांमध्ये वयाच्या 2.5 वर्षापर्यंत दुधाचे दात असतात. त्यातील 10 दात वरच्या जबड्यात, 10 दात खालच्या जबड्यात असतात. जशी बालकाची वाढ होते जबडा मोठा होतो. दुग्धाच्या आणि अस्थायी दातांमध्ये फटी दिसतात. त्यामुळे कायमस्वरूपी दातांसाठी जागा निर्माण होते. वयाच्या 6व्या वर्षानंतर अस्थायी किंवा दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात त्यांची जागा घेतात. सर्वसाधारणपणे पूर्व बाल्यावस्थेच्या शेवटी बालकांमध्ये पुढचे 1 किंवा 2 कायमस्वरूपी दात येतात आणि पडलेल्या दातांच्या जागी कायमस्वरूपी दात येत असतात. आता शारीरिक विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर पहिला आहे स्वास्थ्य, हेल्थ. सर्वसाधारणपणे शालापूर्व अवस्थेतील बालके निरोगी असतात, पण त्यांच्यात आरोग्याबाबत काही समस्या निर्माण होऊ शकतात, जसे सर्दी, खोकला, पोटदुखी. तर त्यांचा हा आजार काही दीर्घकाळ नसतो. तर सर्वसाधारणपणे या वयामध्ये मुलांना श्वसनाचे आजार जडू शकतात. बाल्यावस्थेतील बहुतेक आजारांना डॉक्टर किंवा नर्सच्या परिचयाची गरज नसते. उलट सर्दी, खोकल्यासारखे किरकोळ आजार बालकांना शारीरिक स्वास्थ्यासंबंधी जुळवून घेण्याचे कौशल्य शिकण्यास मदत करतात. आता पोषण हा मुद्दा सुद्धा यामध्ये महत्वाचा आहे. न्यूट्रिशन. तर चांगलं न्यूट्रिशन मुलांना मिळालं पाहिजे. फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, तंतुमय पदार्थ, त्यामध्ये मग चोथायुक्त पदार्थांचा सुद्धा समावेश होतो. तर त्यामध्ये चोथा आणि तंतू अशी अनेक उदाहरणं यामध्ये दिलेली आहे. लसीकरण सुद्धा महत्वाचं आहे. त्यामध्ये बालकांचा विकास दडलेला असतो. त्यानंतर आहे विश्रांती. पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालकाला 10 ते 12 तास झोप मिळणं गरजेचे असते, कारण बालक ज्यावेळी झोपते त्यावेळी त्याच्या वाढीस आवश्यक हार्मोन्स रक्तात स्रवतात. बालकाच्या शरीराला झोप आवश्यक असते. बालक झोपेपासून वंचित राहिल्यास संप्रेरके कमी स्रवतात, ज्याचा परिणाम शारीरिक वाढीवर झालेला दिसून येतो. वातावरण सुद्धा महत्वाचं आहे. अनुवंश महत्वाचा आहे, याची माहिती आपण पाहिलेलीच आहे. पूर्व बाल्यावस्थेतील कारक विकास, मोटर डेव्हलपमेंट. तर साधारणपणे हाडांचे, स्नायूंचे बळकटी, हालचालींची क्षमता आणि वातावरणातील गोष्टींना स्पर्श करणे याच्याशी संबंधित हा कारक विकास असतो. याच्यामध्ये काही महत्वाची माहिती दिली. 1978 साली जागतिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत
लसीकरण कार्यक्रमाची भारतात ओळख निर्माण झाली. घटसर्प, डिप्थेरिया, पेट्युसिस, धनुर्वात, पोलिओ, गोवर, बाल बालवयातील क्षयरोग, हेपेटायटिस बी, हिमोफिलिक इन्फ्लुएन्झा, टाईप बी आणि अतिसार या 7 आजारांवर भारत सरकारने लसीकरण उपलब्ध करून दिलेले आहे. तर त्यामध्ये काही महत्वाची कौशल्य बालक ऍक्सेप्ट करतात. काही हस्तकौशल्य, हाताची कौशल्य, आंघोळ करणे, चेंडू फेकणे, दात घासणे, मातीकाम करणे, चित्र काढणे, कापणे, विणणे. तर 4 वर्षाच्या बालकांमध्ये समन्वयाची क्षमता आणि हाताचा जास्तीत जास्त वापर दिसून येतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, एखाद्या बालकाला चालता यायला लागले की त्यांचे लक्ष पायाच्या इतर हालचाली शिकण्याकडे केंद्रित होते. पूर्व बाल्यावस्थेच्या शेवटी बालके पळणे, टुनटुन उड्या मारणे, धावणे, दोरीच्या उड्या सपाईदारपणे करायला शिकतात. याशिवाय तोल सांभाळणे, कोलांट उड्या मारणं, स्केटिंग, डान्स करणं, सायकल चालवणं ही कौशल्य त्यांनी आत्मसात केलेली असतात. याच्यामध्ये कारक विकासावर परिणाम करणारा जो पहिला घटक आहे तो बॉडी साईज. तर मेस्मोमॉर्फिक, इक्टोमॉर्फिक कशा प्रकारची बॉडी साईज आहे त्याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. तर पूर्व बाल्यावस्थेतील मुलांमध्ये जर सुधारणा करायची असतील तर चित्रकोडी सोडवणं, वाळूचा किल्ला, आकाराच्या भांड्यांमध्ये पाणी, बाहुलीला कपडे घालणे, ही सगळी माहिती याच्यामध्ये महत्वाची आहे. तयारी, विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी नसा आणि स्नायू यांचे परिपक्वन होणे आवश्यक असते. त्याचबरोबर मानसिक तयारी सुद्धा महत्वाची असते. प्रेरणा, मोटिवेशन शिवाय मोठ्यांनी केलेलं कौतुक, पाठीवर दिलेली थाप यामुळे मुलं लवकर मॅच्युअर होतात, हुशार होतात आणि त्यांना एक आनंद सुद्धा यामध्ये मिळतो. सराव, संधी, अभिप्राय, अवधान आणि मार्गदर्शन हे त्याचे उपमुद्दे आहेत. एक उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या शेजारी राहणाऱ्या पूर्वशालेय गटातील बालकांना कारक विकासाच्या काही कृती करण्यास सांगू शकतात. तर खालील कृती आपण करून घेऊ शकतो. चेंडू फेकणे, 3 चाकी, सायकल चालवणे, पेन्सिल वापरणे, स्वतःचे कपडे घालणे काढणे, जेवणानंतर टेबलावरील ताटे उचलणे, चित्र काढणे, मणी ओवणे, कात्रीने कागद कापणे यासाठी बालकांना सराव दिला गेला पाहिजे. खेळणे, जोखा खेळणे, पळणे, उड्या मारणे, स्वतः मोजणे, बूट घालणे ही सगळी त्याच्यामध्ये येणारी उदाहरणं आहेत. कारक कौशल्य शरीराच्या हालचालींची क्षमता आणि वस्तू कौशल्याने हाताळणे याच्याशी संबंधित ते असतात. यामध्ये स्थूल कारक कौशल्य आपण पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये सूक्ष्म कारक कौशल्यांची माहिती पाहिली. अल्बर्ट आंदुरांच्या बाबतीत तो इतरांच्या वर्तनाचं निरीक्षण करतो, मानसिक प्रतिमा तयार करतो, वर्तन अनुकरण करतो, वर्तनाचा सराव करतो, वर्तनाच्या पुनरावृत्तीसाठी प्रेरित करतो. ही अशी ही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. आता एक चार्ट आपल्याला दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की चार्टमध्ये शारीरिक विकासाचे पैलू, दुसरा आहे शारीरिक विकासावर परिणाम करणारे घटक, कारक विश्वासावर परिणाम करणारे घटक आणि शेवटचं जे आहे ते मध्ये कारक विकासावर परिणाम करणारे घटक. हा चार्ट आपण बघूया आणि थांबणार आहोत. तर कारक विकासावर परिणाम करणारे घटक शरीराचे आकारमान, तयारी, प्रेरणा, मार्गदर्शन, अवधान, संधी, सराव. कारक विकासामध्ये हस्तकौशल्य, पादकौशल्य. शारीरिक विकासावर परिणाम करणारे याच्यामध्ये स्वास्थ्य, पोषण, लसीकरण, विश्रांती, वातावरण आणि अनुवंश. तर महासंयोजी पिंड काय असते? नसातंतूचा गठ्ठा जो मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांना जोडतो त्याला कॉर्पस कॅलोझम असं म्हटलं जातं. अस्थिप्रधान बारीक शरीरयष्टी हडकुळा, मेदप्रधान स्थूल शरीरयष्टी आणि स्नायुप्रधान स्नायुयुक्त शरीरयष्टी. कारक कौशल्य शरीराच्या हालचालींची क्षमता आणि वस्तूंची योग्य पद्धतीने हाताळणे यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. तर असे आपण 3 धडे आज पाहिलेले आहेत.
बाकीचा भाग आपण नंतर बघूया. गुड नाईट, शुभरात्री.